तुला कालची गोष्ट माहित नाही काय झालं बाप्पा? मला नाही माहित राहत. माझ्या घरचे तर काहीच सांगत नाही कुठं काय झालं तर. काय झालं बाई यायले सांगतो गोष्टी, यायले माहित आहे का नाही आहे. बापरे मास्तर त्याचे तिथंच त्याच तर घरचे मेन होते हो. तुला माहित नाही गोष्ट? हो माईचं माणूस कोणतीच गोष्ट सांगत नाही. घरात घरात कोणत्याच गोष्टी सांगाले. काही काही जणांची नवरी बाई किती गोष्टी सांगते. पण माईचं एकही गोष्ट सांगत नाही म्हटलं, कुठचीच गोष्ट सांगत नाही. आता कोणाला वाटते बाई बाई खोटी बोलून राहिली असं वाटत ना, तुलाही वाटत ना आता. पण मला एकही गोष्ट नाही सांगितली त्यानं. काय काय झालं व का हो? त्याचा माणूस खरंच सांगत नाही हो. मलेच तर काही काही गोष्टी बाहेरून माहीत पडते. मग मी म्हणतो त्याइले का हो हे असं झालं का? बाप्पा म्हणते काही साल झालं म्हणते, म्हणते असे म्हणते मग लागन तो. पण स्वतः नाही सांगत हो बाई. बापरे रचना, तुला माहित नाही का हो बिचारे, किती कांड झालं म्हटलं आपल्या गावात, किती कांड व्हाले. कायचं कांड आणि कायचं काय सांग ना बाप्पा. काय तुम्ही मला वाटून राहिलं काय होईन काय नाही, कोणती गोष्ट आणि कोणती नाही. हो त्याच्या माणसाला तर सापडली होती पोत. आणि ते पोत ते कौशल्यच्या सुनील दिलती. त्याला गोष्ट माहितच नाही काय तुले? काही दाखवून राहिली, काही सांगून राहिली आम्हाला. हो माय लक्ष द्यायला वेळही नाही आणि माईचं माणूस काही सांगतही नाही. तुम्हाला आता खोटंच वाटून राहिलं असं. माईच्या माणसाला मला काहीच गोष्ट सांगितली नाही. माझ्या कानावर खबरही नाही आहे कायची. हो काय सांगतो, सारे पोलिस गिलीस सारे आलते बाई. झडती गिडती झाली बाप्पा घराची. एवढं झडती गिरती वाजवत तर काय झालं बाप्पा? एवढं काय केलं तिनं? हो केलं म्हणजे काय नाही केलं तिनं. त्या आईच्या माणसाले आणि त्याच्या मित्राले म्हटलं पोत सापडली होती म्हणते. आणि येईन रस्त्यावर दिसली, येईन का नाही कौशल्याबाईच्या सुनीपाशी दिली. तर मग हे झालं. म्हणून मग प्रचार तिथूनच गेला होता ना शांताबाईचा. तर त्या बाईची पोत तिथं पडली होती. तर मग त्या इच्छे गेली प्रचाराच्या बायापाशी. मग तिथं माहीत झालं त्याला कल्ला झाला का बा ह्या बाईची पोत हरपली. मग ते तर म्हणे आम्हाला पोत सापडली होती म्हणे. आणि ते म्हणे पोत म्हणे आम्ही त्या कौशल्याबाईच्या सुनीपाशी दिली म्हणे. ते तर म्हणे का माहीच आहे. मग आणि त्या बाई ते बैल अकात करून राहिली ती. मग त्या बैले ते घेऊन म्हणे तिथं गेले. तिनं काही मान्य केली नाही बाई. हो काय? आणि कशाहून तिची सोय म्हणून ते पोत त्या बाईची होय म्हणून तिची तिची असू शकते कौशल्याबाईच्या सुनीची. हो माय माझे तिची पोत हरपली असती. तिनं कलई नाही केला असता काय? त्या बाईनं कसा कलई केला? हिनं त्या घरच्या माणसाने विचारलं, तिनं माहीच होय म्हणून टाकलं ना. इले वाटलं का बरी 7-8 ग्रॅमच्या 7-8 ग्रॅम सोनं किती रुपयाचं होऊन राहिलं. हिनं म्हटलं पुरी दाबाची कोशिश केली म्हटलं. पुन्हा बाई मी असंच ऐकलं. काय झालं जी? मग काय झालं सांग ना. ते बाई करे अकातच अकात. मग त्या बाईले त्याच्या माणसानं आणि त्याच्या मित्रानं दोघा ठिकाणं घेऊन गेले ते त्या बाईच्या घरी. मग कौशल्याच्या घरी म्हणजे कौशल्याच्या सुनी पैसे. तर मग गेले ते. तर मग तिले म्हणे आम्ही तुमच्याशी पोत दिली. हे काय म्हणे सप्पा तुम्ही, मी तुमच्यासोबत बोलली नाही म्हणे, तुम्ही मला दिसले नाही मापाशी खाली पोत दिली म्हणे. म्हणजे त्या घरच्या माणसाला मग तेव्हा लक्षातच आलं बाय ह्या बाईला आपण पोत देऊन हे बाई अशी म्हणून राहिली की मापाशी पोतच नाही दिली. मग खोटीच भरली ना ते. तिची पोत असती ती खाली अशी बोलली असती मला दिल्लीच नाही. त्या घरचा माणूस आणि ती एक जण त्या नवऱ्याचा मित्र होता म्हटलं सोबत. तर ते मग त्याचे दोघं जण साक्ष होते ना त्याच्या. बापरे तेच ना कौशल्याबाईची सून. ते उंच उंच वेणी घालते आणि अशी टिक्का गिक्का लावते मोठी. मोठी स्टँडर्ड तर राहते हो. मोठं घर गिर तर चांगला आणि एवढी खोटाडी आहे मला नाही वाटलं होतं. ते तर कमालच वाटून राहिली बापा तिची. तर कमाल वाटाले. म्हणजे तिनं 2-2 माणसाला खोटं पाडलं म्हणजे नवलाचीच गोष्ट आहे ना. त्याचा माणूस तर कसाच खोटाने बोलतो. कधी कधी समाजकार्यात समोरच असते. आणि त्या माणसाला म्हणून राहिली खोटे बोलून राहिले तर मग त्या माणसाची दिमागात नाही जाईन काय? नाही ताई तिची नियत बदलली होय. ते तुम्हाला नाही माहीत. तिला वाटलं का 7 ग्रॅमची पोत होय बा. आणि 7 ग्रॅमची पोत किती रुपयाची होऊन राहिली? 12,000 रुपये ग्रॅम आहे ना. नाही काही तर 80,000 खपन. तिला असं वाटलं वय ताई. आणि तिची नियत बदलून गेली. म्हणून तिनं ते खोटी बोलली. तिला वाटलं का मला द्या लागन यायले पोत. तर असं वाटलं हो ते इले. हो तसंच झालं वय. तू म्हणून राहील हे तसंच झालं वय. तिची नियत बदलली वय बाई. माणसाला तर काहीच पाहिजे नाही कोणाचं. कोणाचं काही पाहिजे नाही. सुट्टीचा सळा तर नाही पाहिजे माईच्या माणसाला कोणाचा. माईच्या माणसानं दिल्ली तसं ना पो. कोणाची होय तर असं त्याईले असं वाटलं असं होय बा देईन दिल्ली त्याईनं. त्याईले काय माहिती हे बाई एवढी बदमाश निघन म्हणून. कौशल्याची सुनील माना लागन पण एवढी बदमाश निघाली ते. आणि मासारखी असती ना त्याच जागी तर मासारखीनं म्हटलं असतं घेऊन घे बाबा पोत ज्याची वय त्याची. किती मन दुखत असं. मासारखीनं असंच म्हटलं असतं. कायलेच दाबून न्यायला लागत होती. हो हे आपल्यासारखीचे विचार. कोणाचं होय तर बाई ज्याचं होय त्याचं मन दुखत असन. आपलं कसं मन दुखते नसन तसं आपल्या मनातल्या भावना होय. पण काही काही जणाले असं वाटते ना भेटली तर घेत दाबून घरात. असं आहे ना. मग आता अधिक अधिक काय झालं हो मग? या गोष्टी करून राहिल्या मला तर वाटते ते पोतीच्याच गोष्टी असं नाही. चाल मी गोष्टी ऐकायला जातो. काय सांगतो मग ते बाईची काही मान्य केली नाही तिनं कौशल्याबाईच्या सुनीनं पोत. तर मग येईन
मग ते मान्यच नाही करे. मग येईनं विचार केला का जाऊ दे, ते मान्य करून नाही राहिली तर मग आता काय करा. तर मग मग केला पोलिसाईले फोन. मग आले पोलीस लोक आणि मग गेले. इले सारं माहिती विचारली. हिची पोत होती तर किती ग्रॅमची आहे, किती नाही, आणि कशी होती, काय होती, किती मनी होते, हिनं बरोबर सांगितलं. आता तिची पोत असल्यावर ते बरोबर तिला माहीतच नाही ना पोतीत किती मनी आहे, काय आहे, सगळं म्हटलं. तिला विचारपूस केली आणि मग गाडी तिच्या घरी गेले. तिला सरक्यानं म्हटलं का म्हणे देऊन दे बाई म्हणे ती पोत, हिची पोत ह्या बाईची. हे दोघं जण साक्ष आहे म्हणे. नाही म्हणे मी घेतलीच नाही म्हणे पोत, घेतलीच नाही म्हणे पोत. मग लेडीज पोलीस होते ना तिथं. तर मग त्या बाई मग ह्या दोघी सासू ना सुद्धा घरी. मग काढलं बाई बाहेर आणि त्याची दोघीची झडती घेतली माय. तिच्या सासूला तर लय बेकार वाटते. माया घरी म्हणे कधी पोलीस नाही आले म्हणे, काही नाही आले म्हणे, आज कसे काय आले म्हणे. तिची झडती घेतली तर अशी लढे हो बुढीचं असं म्हणे. म्हणजे त्या बुढीला काही माहिती नाही ना, हिनं काही सांगितलंही नाही ना. त्या बुढीले काही माहीत नव्हतं म्हटलं याच्यातलं. आणि शेंडने काहीच माहीत नाही तिला बिचारीला, काही माहीत नव्हतं. ते करे माया सुनीनं काही नाही केलं बिचारीला माहीतच नसन, काही सांगितलंच नाही. हिनं घरात घेतली ना पण ठेवली हो हिनं. बाबा किती जब्बर आहे होते. तिच्या सासूली माहित नाही, काहीच नाही. लालची होते म्हणून तशी आहे ते. हो तसंच काहीतरी होते बाई ते. मग त्याच्यानंतर मग त्याच्या दोघीची मग झडती घेतली, बाहेरच घेतली दोघी सासूनीची. मग त्याच्यानंतर मग 2 पोलीस लोक होते, ते अंदर घुसले. मग त्यानं पूर्ण मग तिली चाबी मागितली कपाटाची. कपाटात नाही लपवली होती हो बाई तिनं लपवली होती डब्यात. तिला वाटलं का काय सापडते, कपाटात असली तर सापडत. पण म्हटलं त्यानं एकूण एक भांडण म्हटलं चक केलं म्हटलं त्या साहेब लोकांना. आणि म्हटलं तिची पोत काढलीच म्हटलं. दिसली ना बाई पोत, कोणत्या डब्यात होती म्हणते बा, डब्यात पोत. नाही ऐकलं, डब्यात ठेवली होती म्हणते तिनं. अशी बदमाश आहे ते. किती बदमाश आहे बाई. अधिक मान्य करे ना बाई आपल्यासारखी ना. आपल्या घरापाशी जर पोलीस दिसले असते तर आपली दण आणली असती, पण तिची काही दण आणली नाही म्हटलं ना. आपण एवढे जण पाहून 3-3, 4-4 लोक होते म्हणते ना, साहेब लोक, पोलीस लोक. तर बाई तिला ते पाहून भेव नाही लागलं का बा देऊन द्या काही. काही होऊ शकते, काही आपल्यावर काहीच नाही. किती जाड हिमतीची म्हणा ते. एवढे घरात चेक होईपर्यंत ती फुटली नाही ना. आणि जेव्हा सापडली तेव्हा मग लागली बाई तिच्या पाया. मायकडून चुकी झाली नाही असं ऐकलं, चुकी झाली अशी करे म्हणते ते. तिला पोलीस लोक म्हणते देऊन द्या बा असं. तर हिनं दिल्ली नाही म्हटलं. किती जब्बर असं ते. बापरे एवढी आहे का होते. एवढे जण पाहून तिची धननली नाही. बाप्पा. मग तिला नेलं असं ना तिले. हो बाई मग ती सापडली पोत. मग तिची दिल्ली. मग म्हणे तिला अंदर न्याय लागन बा असं. मग पोलीस लोक म्हणे त्या बैले म्हणे जिची पोत तिला म्हणे द्या म्हणे तुम्ही, आम्ही मग याच्यावर म्हणे कारवाई करतो म्हणे. तर म्हणे ते बाई म्हणे जाऊ द्या म्हणे, मला माई पोत सापडली, मला कोणावर माया काही राग नाही म्हणे, काही नाही म्हणे, मला फक्त माई पोत पाहिजे होती म्हणे. तिथेही गरीब बाई आहे म्हणे, तिच्या मागं काही तुम्ही केस गीस लावू नका म्हणे, सोडून द्या म्हणे त्या बैले. तर तिची पोत होय, तिनं बिचारीला पोत भेटली, झालं. तिला काय तिचंही म्हणणं होतं का मला माई पोत देऊन दे बा, माय काही त्यासोबत द्वेष नाही, राग नाही, काही नाही आहे बा, देऊन दे. तिनं दिल्ली नाही ना, म्हणून त्याचे माणसानं, तिच्या मित्रानं, शांता काकूनं मग हा पाऊल उचलला. नाही तर हेच खाली उचलत होतं. काहीच नाही ना. हिनं सरक्यानं दिली असती तर कायले एवढं झालं असतं हो चारा तमाशा. आता काय साऱ्या गावात फुल होते ना म्हटलं. तिच्या घरी झडती झाली. मोठं साजरं वाटते हो माणसाला. तिच्या माणसाला माहीत झाल्यावर काय झालं हो मग. हो माझ्या घराबाच्या काकू सांगे एवढं ठोकलं म्हणते नवऱ्यानं, एवढं ठोकलं म्हणते, काढी ठोकलं म्हणते. असे धंदे करशील का म्हटलं म्हणे, आमच्या घराची इज्जत त्या बेकार केली. पण बोले म्हणते बाई नवरा हे म्हणते का मला माफ करा, माय चुकलं, माय चुकीनं झालं. तिचा नवरा काही दबेस नाही म्हणते. शेवटी शांता काकू गेल्या म्हणते. शांता काकूनं म्हटलं म्हणते बाबू होतच असते चुका, जाऊ दे. आता केलं झालं गेलं, काय करतं झालं ते झाली बाजू, आता काही मारू नको म्हटलं म्हणे बाबू म्हणे. मग शेवटी तेव्हा तिचा नवरा दबला म्हणते शांता काकूले, नाही तर दबलाच नसता म्हणते. हो ना बिचारे. असं करायला लागत होतं हिनं. आता कोणी चांगल्या नजरीन पाहिजे काय, कोणी म्हणते ना कौशल्या बैली म्हटलं दोघी तिघी जणीनं बरेच आहे म्हणे तुमची सून. आता मी काय करू म्हणे. ती बिचारे त्या बैले लय नाकवानी झाल्यासारखे वाटते. त्या बाईनं कधीच असं काम नाही केलं, काही नाही, भल्ली बेकार वाटते. ते म्हणे आता कसं करा म्हणे, सुनीनं म्हणे असं करून ठेवलं म्हणे माया, साऱ्या गावभर आमची बोंब झाली म्हणे. हिच्यानं म्हणे आम्हाला तोंड दाखवायला जागा नाही ठेवली म्हणे सुनीनं म्हणे माया म्हणे. त्याला भरलं बेकार वाटे. लय लढे बाई. आम्ही म्हटलं काकू लढू नका, आता झालं गेलं पार पडलं म्हटलं. आता ती ठीक आहे, चोराला गेली तिने म्हटलं, तिला सापडली पण तिची नियत बिघडली म्हटलं. आता काय करतो म्हणे बाई म्हणे. आपल्या नशिबात हे दिवस पाहिजे असं ना म्हणे. मी म्हटलं काकू तुम्ही अशा नका म्हणू, तुमचा काही दोष नाही आहे म्हटलं, त्याच्या घरातले तर काही दोष आहे का म्हटलं. लोभ होई ना म्हटलं, तो पापाचं मूड बनलं ना म्हटलं तो. मग म्हणे हा बाई म्हणे आता काय करतो म्हणे, आता झालं तू म्हणतं हेच बरोबर आहे, झालं गेलं विसरूनच जा लागते म्हणे आता शेवटी.
हिच्यासाठी चांगलं आहे काय? आता कुणाच्या घरी काही चोरी झाली काही झाली कोणी मग शंकीच्याच नजरेनं पाहते ना का बा नाही बा हिनं तर नाही घेतलं असन हिनं तर नाही नेलं असन. कोणाच्या मनात येते ना 4 वेळाने येते एखाद्या वेळात तर येते करो का नाही करो पण मग ते तर आहेच कोणाच्या नजरेत उतरतेच ना माणूस. ना ते तर आहेच. मग कोणी वाईटच्यानं पाहते का नाही बा हे अशीच आहे तशीच आहे असं असते ना. कोणाचंही मन आता आपलं मन कोणाचंही मन असंच आणि एकदा चूक झाली का ते धरते ना कोणी गृहीत. कौसल्याबाईच्या सुनीच्या सुऱ्या वाटते गोष्टी बाई आता विषय तोच आहे तर कोणी तेच सांगते ना ये रचनाबाईला माहीतच नव्हतं ना काय झालं म्हणून त्याच्या इच्छा माणूस लागून तर म्हणतात होता त्या प्रकरणात साऱ्या. हो काय त्याची माहीतच नव्हतं काय भल्लेच आहे मास्तर काहीच सांगत नाही वाटते घरी. नाही नाही काहीच नाही सांगत ना. त्याचा स्वभाव तसा आहे म्हणा. कौसल्या काकू तर माझ्या घरी लय लढे हो रातभर मी झोपली नाही म्हणे डोळे बाई त्याचे सुजले सुजले बमलळे वाटते त्या. आम्ही म्हटलं का आता झालं म्हटलं तरी बाई त्याला लय पस्तावा येऊन राहिलं कधी म्हणे आमच्या घरचं असं झालं नाही म्हणे हिनं म्हणे असं आमची नाकवानी केली म्हणे लयच बोले बाई त्या काकू. मी म्हटलं काकू काही टेन्शन घेऊ नका म्हटलं तुम्ही काय टेन्शन ना आता तब्येत बैकून घ्यान का म्हटलं टेन्शन घेऊ लोकायचं. त्याईनं काय केलं तर लढून त्याला काय भेटणार आहे लढून काय करावं त्याईनं काय लय लढ झालं ते झालं. पण बिचारे कोणाला वाटते ना आता जिथं जिथं कुठेही असलं तर तेच गोष्ट निघते ना. त्याला वाटते ना का आपल्या सुनीची बदनामी होऊन राहिली आपल्या घराची बदनामी होऊन त्याच्यानं त्याला बेकार वाटून राहिलं. बाया बा मा इकडेच बोट दाखवते का हिचीच कौसल्याबाईचीच सुनोय कौसल्याबाईचीच सुनोय आता मला सारे जण ऐकते तर मला म्हणणारच नाही तर काय. हो ते तर आहे. तर बाय बोट दाखवल्याशिवाय राहतच नाही. उद्या मतदानाचं काय झालं कसं आहे शांता काकूची चांगली हवा चालू आहे ना. हो शांता काकूची चांगली हवा सुरू आहे. शांता काकूची 1 नंबरवर आहे म्हणते बा आता सारे जण असे म्हणून राहिले जेव्हा येईन तेव्हा येईन काकू आल्या तर बरं आल्या तर चांगलंच आहे आपण तर म्हणूनच राहिलो शांता काकू निवडून आल्या पाहिजे. सारे जण म्हणून राहिले आता शांता काकूले वोटिंग जास्त गेलं वोटिंग जास्त गेलं. आता कोण पाहिले गेलं व कोणाला जास्त झालं आणि कोणाला नाही मतदान. आता लय आज लागला असता निकाल तर आता तो एकदम दूर गेला बिचारे. तो येते म्हणते सगळेजण म्हणते काकू येईन म्हणते निवडून म्हणते कधी लागू निकाल तर आल्याच पाहिजे तेव्हाच विकास होईन आपल्या इकडला भागातला नाही तर काही विकास होणे नाही आहे. शांता काकू यावेळी आल्याच पाहिजे म्हणजे आपले काम होऊन जाते. हो हो माझ्या सासूबाई आल्याच पाहिजे निवडून. बाई लय वेळ होऊन राहिला बसा तुम्ही मग इकडे कामासाठी आलती मग अटकली मी गोष्टीत तुमच्या.